यानंतर वळूया पुढच्या बातम्यांकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यंदाचा इंडोनेशिया दौरा हा खास ठरला। 3 दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराला भेट दिली। 1100 वर्ष जुनं शिवमंदिर आता भारताच्या मदतीने काट टाकणार आहे। खरं तर इंडोनेशिया म्हणजे मुस्लिम बहुल देश, तरीही एका प्राचीन हिंदू संस्कृतीचं प्रतीक जपण्यासाठी तिथे प्रयत्न केले जात आहेत हे विशेष। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे भारत इंडोनेशियातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एक नवा उजाळा मिळालाय। पाहूया या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियातील योग्यकार्तामधील प्रबनन या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराला भेट दिली। यावेळी त्यांच्यासह इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो देखील होते। दोन्ही नेत्यांनी मंदिराच्या जतन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचं उद्घाटन केलं। पंतप्रधान मोदींनी शिवमंदिरात पूजा अर्चनाही केली। यावेळी भगवान शिवाशी जोडलं जाण्याचं भाग्य आपल्याला या ना त्या रूपात लाभतं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। इस मंदिर के दर्शन और बिल्कुल शास्त्रोक्त रूप से पूजन करने का सौभाग्य मिला है। ये मेरे जीवन के लिए बहुत ही चैतन्यपूर्ण क्षण मैं मान सकता हूं। मित्र प्रेसिडेंट प्रबोवो जी, उनके साथ यहां आने से ये आयोजन मेरे लिए विशेष हो गया है। ईश्वर से भारत इंडोनेशिया की मित्रता को मजबूत करने, हम दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है। प्रबनन हे 1100 वर्ष जुनं शिवमंदिर आहे। मुस्लिम बहुल देशात आजही त्याची भव्यता डोळे दिपवणारी आहे। हे मंदिर योग्यकार्ता शहरापासून ईशान्येला 17 किलोमीटर दूर आहे। प्रबनन हे इंडोनेशियातील सर्वात मोठं शिवमंदिर आहे। 10व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आल्याची माहिती आहे। इथं ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी 3 मंदिरं आहेत। तीनही देवांच्या वाहनांचीही मंदिरं आहेत। संजया राजघराण्याचा हिंदू राजा राकाई पिकाटनकडून या मंदिराची निर्मिती करण्यात आली। याचं मूळ नाव शिवगृह। भगवान शिवाची इथं विशाल मूर्ती आहे। प्रबनन मंदिराच्या परिसराची बांधणी माउंट मेरूच्या धर्तीवर करण्यात आली आहे। मुख्य शिवमंदिराचं शिखर 47 मीटर म्हणजे 154 फूट उंच आहे। पूर्वी या संकुलात 240हून अधिक मंदिरं होती। भूकंपामुळे बहुतेक मंदिरं भग्नावस्थेत आहेत। बौद्ध धर्माचा वाढता प्रभाव रोखण्याच्या उद्देशानं या मंदिराची भव्य निर्मिती करण्यात आल्याचं सांगितलं जातं। आज इंडोनेशियाच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी ते एक आहे। मंदिराच्या भिंतींवर रामायण महाभारताच्या कथाही आहेत। 1991 मध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून ते घोषित करण्यात आलं। त्यामुळेच या मंदिराचा आता जीर्णोद्धार केला जाणार आहे। त्यासाठी भारत इंडोनेशियाला मदत करणार आहे। भारतीय पुरातत्व विभाग इंडोनेशियातील तज्ञांसह त्यासाठी काम करणार आहे। योग्यकार्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स में अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, मुझे पूरा विश्वास है आज के बाद भारत के यात्री तो यहां जरूर आएंगे, मेरा पूरा विश्वास है। तर इंडोनेशियन अध्यक्ष सुबियांतो यांनी हे मंदिर म्हणजे भारत इंडोनेशियामधील एक महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा असल्याचं म्हटलंय। Bukan hanya simbol kejayaan sejarah dan kebudayaan Indonesia, tapi juga menjadi pengingat akan kuatnya hubungan peradaban yang telah terjalin antara Indonesia dan India selama lebih dari 1000 tahun. यावेळी पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यात हेलिकॉप्टरमधून त्यांनी या मंदिराची भव्यता टिपली आहे। इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश आहे। त्याच्या 27 कोटी लोकसंख्येपैकी 87% नागरिक मुस्लिम धर्मीय आहेत, तर हिंदूंची लोकसंख्या सुमारे 1.7% म्हणजेच 45 लाख आहे। इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बाली इथं सर्वाधिक हिंदू समुदाय आहे। मात्र एक मुस्लिम बहुल देश असलेल्या इंडोनेशियानं हिंदू प्राचीन संस्कृतीचं जतन केलंय। तर पंतप्रधानांच्या भेटीमुळे आता दोन्ही देशांमधील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वारसा संवर्धन सहकार्याला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।